नमस्कार. आजीच्या हातची या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नवरात्र उत्सव चाललेला आहे आपला आणि नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवसाच्या उपासाला आपल्याला काहीतरी करायचं. आज म्हटलं मग थोडंसं वेगळं करूया. बरेच जण करतात. तर मी वरईचं पीठ घेतलेलं. ही वरई धुवून दळून घेतलेली घरच्या गिरणीवर आणि विशेष म्हणजे त्यात साबुदाणा भाजून पाव किलो टाकलेला आहे. 1 किलो वरईला पाव किलो साबुदाणा असं जर टाकलं तर चिकटपणा असतो. तर मग याच्यामध्ये या वाटीनं 1.5 वाटी एवढाच घ्यायचा आपल्याला. तर तो मोजून घेतलेला आहे 2 वाट्या, म्हणून मी आता या ठिकाणी 1.5 वाटी घेणार आहे पहा. आणि याच्यात जास्त आपल्याला काही टाकायचंच नाही कारण उपास आहे. पहा हे लाल तिखट आहे ते वर पारीसाठी आपल्याला तयार होईल. याच्यामध्ये मीठ पण आहे पण कमी आहे म्हणून थोडंसं मी सैंधव मीठ टाकलेलं आहे. आणि फक्त आपल्याला त्याला आता खलवून घ्यायचं आहे. पहा थोडं थोडं पाणी टाकायचं, पण जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी टाकलं पीठ नसलं तर मग आपल्याला थोडी अडचण होते, म्हणून आपण थोड्या थोड्या पाण्याने ते भिजून ठेवायचं. आता याच्यात नंतर आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत. जसं आपण आपल्या बेसन बटाट्या वड्यांना कालवतो तसंच, फक्त आता याच्यात हळद नाही घालणार आपण कारण उपासाला चालत नाही. आणि मग हे सर्व चांगलं हलवून ठेवायचं. याच्यात आपण ना सोडा नाही नो टाकणार कारण उपवास आहे. काहींना चालतं काहींना चालत नाही. चांगले गाठी वगैरे फोडून घ्यायच्या त्याच्या आणि पाणी जसं जसं हवं तसंच टाकायचं. हे पीठ खलवून घेतलं मी की समोर तुम्हाला दिसत असतील पहा. त्याच्यामध्ये मी काय केलंय, 6 बटाटे, अर्धा किलोला 1-2 कमी आहेत, ते 6 बटाटे हे करून घेतले, उकडून घेतले सकाळी कारण थंड व्हावेत म्हणून आणि पाणी पण शोषलं जातं. तर पहा जसं आपल्याला पाहिजे तसे हे मिश्रण करून ठेवणार आपण. थोडा वेळ भिजून द्यायचं. कमीत कमी 15-20 मिनटं तरी ते भिजलं पाहिजे. भिजल्यावर वरून त्याचं आवरण छान होतं पारीवरची. अजून थोडंसं पाणी घेऊन आपण मीठ टाकले, तिखट टाकले, पीठ आहे वरई आणि साबुदाण्याचं. आता आपल्याला या ठिकाणी ही जिरई त्याच्यात मी वरच्या पारीत थोडंसं टाकणार आहे आणि याची भाजी करायची. काय करायचं, हा बटाटा जशी पारी करतो तशीच बटाट्याची कधीही बटाटवडे करताना खूप बारीक नाही करायचे, म्हणून कमी थोडे शिजवलं तरी चालतील. तर असे हे जरा थोडेसे ओबडधोबड खायला छान लागतात असे करून घेणार आहे. आणि बाकी काहीच नाही टाकायचं त्याच्यामध्ये. पहा या ठिकाणी थोडंच हिरवी मिरची आहे तेवढीच टाकणार. याच्यात मीठ पण घातलेलं आहे मी, ही याच्यामध्ये टाकणार आहे. ह्या सर्व बटाट्याला ते मिळवून घेईन आणि मिळवून घेतल्यानंतर थोडंसं जिरं त्याच्यामध्ये टाकणार आणि हे सर्व बटाटे फोडून त्याचं आपण मिश्रण तयार करणार आहोत. जसं बटाटवाडीला करतो तसंच अगदी. आणि गरम नाही केलं तरी चालतं, तळून निघतातच ते, आणि गरमही केलं तरी चालतंय. दोन्ही प्रकारे मी करून पाहिलेले आहेत. तर चला तर मग मी हे सर्व तयारी करून घेते. हे पहा हे पीठ मी काय केलंय, खलवून ठेवलंय. फक्त लाल तिखट आणि किंचित मीठ आणि जिरं एवढं टाकलेलं आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनटं झाली चांगलं भिजलंय ते. आणि भिजल्यामुळेच मग वरची पारी चांगली होती. इथे भाजी पण थोडंसं जिरं टाकून मी परतून घेतलेली. आपल्याला माहिती आहे हळद वापरत नाही म्हणून तो रंग येत नाही, तर तेही मिश्रण मी परतून घेतले. आता याच्याबरोबर खायला आपल्याला काही नको का, तर पाहिजे ना चटणी म्हणून मिरच्या खायला बऱ्याच जणांना आवडतात. त्याच्यात तोडून टाकलेल्या आहेत. अख्खा जर तुम्ही टाकल्या तर काय होतं म्हणजे अंगावर उडतात. म्हणून मी जरा दूर उभं राहायचं आणि त्या मिरच्या अशा तळून काढायच्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लगेच काढल्या त्या मीठ टाकून झाकून ठेवायच्या. मग काय होतं माहिती, हे मीठ आहे ना त्याच्यामध्ये मुरतं. हे बाई असं केलं आणि झाकून ठेवल्या की मग ते मुरतं त्याच्यामध्ये. तर थोडा वेळ त्या झाकून ठेवलं. इकडे तेल मी कडक करायला ठेवलेले. तापली कढई चांगली आता आणि व्यवस्थित झालेली आहे. तर आता आपल्याला वडे करायचेत. पहा छोटे छोटे वडे करणार आहे मी. जसे आपण बटाटे वडे करतो तसंच, फरक काहीच नाही. हळद नाही घातली, कोथिंबीर नाही घातलेली, फक्त याप्रमाणे छोटे छोटे करून घेणार आहे. आणि मी 2 तुम्हाला करून दाखवते आणि मग तुमच्या लक्षात येईल की कसे करायचे. उपास सारखं चालू असतं आपलं 5-6 दिवस झालेले. आणि पहा
सगळीकडे पीठ सांडू नये म्हणून मी काय केलं, चमच्यातच घेतलाय. छोटा असल्यामुळे काही फरक नाही पडला त्याला. तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं हे पहा. दोनच काढून दाखवते आधी आणि मग बाकीचे काढते. लगेच हलवायची घाई नको. साबुदाणा वरईचं पीठ आहे, सुटायची शक्यता असते, म्हणून त्याला थोडं तेल तापलेलं होतं म्हणून गॅस कमी केला. आता थोडासा गॅस मी वाढवला आणि मग आपोआप थोडंसं वरई किंचित हलवायचं. पहा त्याला खूप चवदार आणि चविष्ट लागतात. चव बदलते उपासावाल्यासाठी सुद्धा. रोज वरईची भाकरी, भाजी भेंडीची किंवा खिचडी कंटाळाही येतो, म्हणून या पद्धतीने आपण त्याच भाजीचे बटाटे आणि त्याच भाकरीचं वरईचं पीठ याच्यात थोडासा बदल केला तर खूप छान होतात. पहा आता त्याला पलटून घेतले आपण. आता गॅस मात्र मी मोठा केला आहे. मोठा गॅस केला की मग तळले जातात हे, कारण पीठ वरईचं साबुदाण्याचं आहे, बेसनाचं नाही. दाखवते मी तुम्हाला तळल्यानंतर. हे पहा, हे 2 वडे मी तळलेले आहेत, ते काढलेत. मिरची इथे आहे. आता आणखीन मी त्याचे गोळे करून घेतलेत आणि एक घाणा परत तुम्हाला काढते आणि मग दाखवते. तर पहा, याप्रमाणे तेल मुद्दाम थोडं घेतलेले. काय होतं, तेल जर जास्त घेतलं की उरलेलं तेलाचं काय करायचा हा मोठा प्रश्न असतो, म्हणून जास्त नाही, नाही तर एका वेळेला 7-8 सुद्धा झाले असते. आता या घाण्यात आपण एकूण 4 काढलेले आहेत. आणि आता मी गॅस कमी केला आहे, कारण त्याला ताव आलेला होता. थोडा वेळ कमी करायचा, पुन्हा तो वाढवायचा, नाहीतर लाल होतात. खूप चवदार आणि चटकदार अशी ही उपवासाची रेसिपी आहे. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण नक्कीच करावं. घरामधली सामुग्री आहे. वरईचं पीठ या दिवसात असतंच आपल्याकडे. वरईच्या पिठानंतर बटाटे आपल्याकडे असतात आणि फक्त तिखट मीठ घालून हे केलेली रेसिपी. जिरं वापरलेलं आहे, हळद फक्त आपण त्याला वापरली नाही. त्याला फक्त मी हलवलंय. लगेच हलवायची घाई करायची नाही. थोडंसं खालून त्याला कडकपणा आला की मग ते हलवायचे. मग दाखवते मी तुम्हाला सगळे वडे असे करून. हे पहा, 2 घाणे काढले मी. तिसराही घाणा मी तुम्हाला दाखवते कसा टाकायचा तो. हाताला पातळ असल्यामुळे खाली खूप सांगतं गॅसवर, म्हणून आता मग असेच सोडलेले. याप्रमाणेच काढायचे आपल्याला सर्व, पण हातामध्ये पातळ असल्यामुळे ते येत नाही, तर आपण चमच्यावर घेऊन सोडलेले आहेत. चला तर मग अजून 2 घाणे काढते मी. हे पहा, आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. या फराळ करायला तर अतिशय चवदार आणि खुमासदार ह्याचे वडे लागतात. भाकरी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर नक्कीच आता आपण या पद्धतीने बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि सबस्क्राईब जर झाला नसाल तर मग सबस्क्राईब व्हा. कमेंटद्वारे मला मात्र नक्की सांगा की या वड्यांची चव कशी लागते ते. धन्यवाद.